उन्हाळा आलाय, वातावरण तापतंय आणि आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये हे टेम्परेचर आता 41 डिग्री सेंटीग्रेड होत आहे. यामध्ये सर्व मातांना ही भीती असते की माझ्या बाळाला ऊन तर लागणार नाही ना. नमस्कार, मी डॉक्टर संतोष मद्रेवार, निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल. आज आपण पाहूया की ऊन लागणं म्हणजे काय, नेमकं यामध्ये आपल्या शरीरामध्ये काय बदल होत असतात. त्या अगोदर आपण पाहूया की आपल्या शरीरामधील जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपलं शरीर कसं बॅलन्स करतं. आपल्याला तहान का लागते है ना, लघवी कमी का होते किंवा लघवी जास्त का होते, या सगळ्यांच्या मागे एक सायन्स आहे, त्याला म्हणतात रेग्युलेशन ऑफ वॉटर बॅलन्स. तहान कशी लागते है ना, आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो आणि हा हायपोथॅलॅमस डिसाईड करतो की आता आपल्याला पाणी प्यायचं का नाही प्यायचं. तो कसा डिसाईड करतो, आपल्या रक्तामध्ये जी रक्ताची जी ऑस्मोलॅरिटी असते त्या ऑस्मोलॅरिटीवरून किंवा आपल्या रक्ताच्या प्रमाणावरून हा हायपोथॅलॅमस एक सिग्नल घेतो आणि स्वतः डिसाईड करतो की आता याच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि याला पाणी पिण्याची गरज आहे आणि आपल्याला तहान लागते. म्हणजे काय होतं, जेव्हाही आपल्या रक्तातील ऑस्मोलॅरिटी वाढते म्हणजे काय होतं की रक्त जेव्हा घट्ट व्हायला लागतं म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाणी जेव्हा रक्तामधून पेशींकडे शिफ्ट होतं है ना, तेव्हा रक्तामधील पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाणी कमी झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे सॉल्ट्स आहेत, सोल्यूट्स आहेत, त्यामुळे त्याची ऑस्मोलॅरिटी वाढते. जशी त्याची ऑस्मोलॅरिटी वाढते, हायपोथॅलॅमस हे सिग्नल घेतो आणि आपल्याला पाणी पिण्यासाठी सांगतो. हा आपल्या शरीराचा एक नॅचरल वॉटर बॅलन्स सिस्टीम आहे, रेग्युलेशन आहे. आणि हे रेग्युलेशन आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण बॅलन्स करण्यासाठी असतं. दुसरं, हायड्रेशन कशाने मेंटेन होतं, ते म्हणजे बेसिकली किडनी फंक्शन. आपली किडनी, तिचं काम काय असतं, वॉटर फिल्ट्रेशन करणे. जेव्हा ब्लड किडनीमध्ये जातं तेव्हा जे एक्सेस वॉटर आहे, जास्त पाणी आहे, ते लघवीच्या स्वरूपामध्ये किडनी बाहेर फिल्टर करत असते आणि ते फिल्टर झालेलं जे पाणी आहे आता ते युरिनमधून, लघवीमधून बाहेर जाऊ द्यायचं का परत वापस ॲब्सॉर्ब करायचं, हे किडनी ठरवते. हे कशावरून ठरतं, पुन्हा त्याची जी ब्लडची ऑस्मोलॅरिटी आहे, ब्लड व्हॉल्यूम आहे, यावरून किडनी डिसाईड करते की हे पाणी वापस जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं. जर ऑलरेडी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल, ब्लड व्हॉल्यूम कमी झालेलं असेल किंवा सोलिड लोड वाढलेला असेल, ऑस्मोलॅरिटी वाढलेली असेल, तर किडनी डिसाईड करते आणि ते पाणी परत रिअब्सॉर्ब करून आपल्या रक्तामध्ये पाठवून देते, जेणेकरून लघवीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं जेव्हा जेव्हा आपल्याला डिहायड्रेशन होतं तेव्हा आपल्याला तहान जास्त लागते. दुसरी गोष्ट म्हणजे लघवी कमी व्हायला लागते. तिसरं, आपलं शरीर याला बॅलन्स कसं करतं, हायपोथॅलॅमस जो हे सगळं पाहत असतो तो एक ADH नावाचा हार्मोन सिक्रेट करतो आणि हा हार्मोन काय करतो, हा हार्मोन किडनीला सांगतो तू पाणी जास्त ॲब्सॉर्ब कर, वॉटर रिटेन्शन कर आणि युरिनचं प्रमाण तो कमी करून वॉटर बॅलन्स करण्यासाठी मदत करतो. चौथा इम्पॉर्टंट भाग आहे वॉटर बॅलन्समध्ये, तो म्हणजे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे प्रमुखतः 2 इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम आणि पोटॅशियम. जेव्हा हे 2 इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्समध्ये राहतात म्हणजे सोडियम हा ब्लड वेसल्समध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे त्याला बॅलन्स करतो, तर पोटॅशियम हा टिश्यूमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे त्याला बॅलन्स करतो. त्यामुळं जर सोडियमचं प्रमाण आपल्या रक्तामधून कमी झालं तर रक्तातलं पाणी कमी होऊन जातं आणि पोटॅशियमचं प्रमाण जर टिश्यूमधून कमी झालं तर टिश्यूमधून पाण्याचं प्रमाण कमी होतं.
त्यामुळे टिश्यूला पोटॅशियमची गरज असते आणि ब्लडला सोडियमची गरज असते. तर ह्या दोन घटकांना बॅलन्स करून ठेवणं आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता येऊया आपल्या मेन पॉईंटवरती. उन्हाळा आहे, घाम येतो, डिहायड्रेशन होतं आणि मग आपल्याला काहीतरी पिण्याची इच्छा होते. तेव्हा आपण काय प्यावं? कशाने आपलं हे डिहायड्रेशन जाईल आणि कशाने ते डिहायड्रेशन वाढेल हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये जागोजागी रसवंती लागलेली असते. खूप सारे कोल्ड्रिंकचे दुकानं असतात, दुकान उघडलेले असतात. आणि जेव्हाही केव्हा तहान लागेल तेव्हा आपल्याला एकच वाटत असतं, थंडा मतलब. असं काही नसतं. थंडा मतलब काही नसतं. ते ॲक्च्युली त्याच्यामध्ये फक्त कार्बोनेटेड शुगर्स असतात. आणि ह्या शुगर जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात, ब्लडमध्ये जातात, तेव्हा त्या फक्त सोल्यूट लोड वाढवतात. जेव्हाही त्या सोल्यूट लोड वाढवतात तेव्हा काय होतं, वॉटर जो आहे परमिएबल मेम्ब्रेनद्वारे म्हणजे ट्रान्सफर होतो हाय सोल्यूटकडून लो सोल्यूटकडं. म्हणजे ब्लडमध्ये पाण्याचं प्रमाण अजूनच अधिक कमी होतं. त्यामुळे लक्षात घ्या, तहान लागली आणि जर आपण फक्त साखरेचे ड्रिंक घेतले, जसे की उसाचा रस किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स, मी नाव नाही घेऊ इच्छित, कोका कोला असेल, थम्सअप असेल, हे कोणतेही जे ड्रिंक्स आहेत हे आपली तहान भागवत नाहीत, हे आपली तहान वाढवतात. त्या उलट काय घ्यायला पाहिजे? पाणी, नॅचरल ड्रिंक जरूर काही प्रमाणामध्ये आपली तहान भागवण्यासाठी मदत करतं. पण जेव्हा डिहायड्रेशन होत असतं तेव्हा नसत्या पाण्याने पण सोल्युशन निघत नाही. तर काय लागतं? तर त्याला लागतात आपले 2 इलेक्ट्रोलाइट्स. कोणते 2? सोडियम आणि पोटॅशियम. जर सोडियम आणि पोटॅशियम त्या ड्रिंकमध्ये असेल तर ते खऱ्या अर्थाने आपली तहान भागवण्यासाठी मदत करतात. म्हणजे काय? सिंपल घरी बनवलेलं लिंबू सरबत, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, थोडीशी साखर, पाणी आणि लिंबू हे एकत्र करतो, तेव्हा आपल्याला एक बॅलन्स्ड ORS मिळतं, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ज्याला एक चांगली चव असते, सगळ्यांना ते आवडतं आणि हे मात्र आपली तहान खऱ्या अर्थाने भागवू शकतं. दुसरं काय घ्यायला पाहिजे? नॅचरली अवेलेबल असलेलं नारळाचं पाणी, शहाळाचं पाणी. याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, सोडियमचं प्रमाण कमी असतं त्यामध्ये. पण पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असल्यामुळं त्याचं टिश्यू हायड्रेशन चांगलं होतं आणि आपल्याला एक चांगलं फिलिंग येतं, तहान भागते. त्यामुळे शहाळाचं पाणी आपण नक्की पिऊ शकतो. फळांचे रस वगैरे घेऊ शकतो का? फक्त फळांचे रस घेतल्याने तहान भागत नाही. फळांच्या रस सोबत जर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं असेल, म्हणजे सोडियम टाकलेलं असेल, तर नक्की ते फळांचे रस आपल्याला हायड्रेट करण्यासाठी मदत करते. जसं WHO सांगतं, हायड्रेशनसाठी सगळ्यात बेस्ट आहे ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. पण अनफॉर्च्युनेटली ORS कोणतंही घ्या, त्याची टेस्ट मात्र खूप आवडणारी नसते. त्यामुळं ORS खूप घेतले जात नाही. परिणामतः ORS विकत घेऊनही आपण डिहायड्रेटेड राहतो. त्यापेक्षा घरी बनवलेले जे ORS आहेत, जसे की लिंबू सरबत आहे, हे आपण खूप प्रमाणामध्ये पिल्याने नक्कीच या उन्हाळ्याच्या हीटपासून, डिहायड्रेशनपासून स्वतः वाचू शकतो, आपल्या मुलांना नक्की वाचवू शकतो. जर आपण डिहायड्रेशनची काळजी नाही घेतली तर या उन्हामुळं मुलांना हीट स्ट्रोक सारख्या गंभीर जीव घेण्या आजारांना सामना करावा लागतो. तर या उन्हाळ्याची हीट आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर भरपूर आहे, पण याला जर कमी करायचं असेल तर आपलं ट्रेडिशनल लिंबू सरबत पिऊया. रोज आपण ORS जर या माध्यमातून घेतलं तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये आपण आणि आपली लहान मुलं नक्कीच सुरक्षित राहतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ रिलेव्हंट वाटत असेल तर नक्कीच याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, परिवाराला नक्की फॉरवर्ड करा. धन्यवाद.